आज आपल्याला भेटायला ॲक्टर सयाजी शिंदे आलेले आहेत. आईनं ती गरीब लोक बघितली नाही म्हणली काय गं ह्यांना काय नाही 400-500 तांदूळ किलो विकत घेऊन 50-50 किलो सगळ्यांना तांदूळ वाटायला होता. नंतर तिला कळलं की हे दारू तिथंच स्वतःच बनवतात आणि पितात. हे काय आम्ही सांगितलं आदिवासी लोक त्यांच्या भट्ट्याच होत्या स्वतःच असते. हा मी म्हटलं अजून एक जागा घेतली मी का 10 जागेवर गाडून घ्यायचे वे तुला 10 जागा पाहिजे तुला एक जागा वत 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 पैसा 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 तसंच सेमच हा. अजून मला 500 चित्रपट झाले. मला तो तुला शिकवतोय ऍक्टिंगचं तुझं लक्षच नाही तर शहर हा एक रोग झालाय आता. शहरातल्या माणसाने लय मोठा बुरखा पांघरलाय आणि तो खरं बोलायला तयार नाही. सुधारण्याच्या पलीकडचं आहे आता. शहरातल्या लोकांना कळत नाही की आपण दरिद्री आहोत आणि गावातल्या लोकांना कळत नाही आपण श्रीमंत आहोत. हाच तर प्रॉब्लेम आहे. आणि चित्रपट म्हणजे आता काय आहे हे एक चित्रपट हे भंगार नाही म्हणणार मी एंटरटेनमेंटची गोष्ट आहे पण त्यांनी प्रश्न सुटतील म्हणून कोणी जर झटत असेल तर तो त्याचा भंगार विचार आहे. मला वाटलं की हे एकदा त्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊ आणि परखड सत्य मांडू. कोण बघत नाही सत्य हजारो वर्षापासून चांगलं ज्ञान आहे. तुम्ही स्वतःच्या वागण्यातच करा असं मला वाटतंय. दुसऱ्याला कृपया सुधारण्याचा प्रयत्न करू नका. स्वतः सुधारा बस. सेन्सॉरला सुद्धा स्वतःचं मत आहेत का आणि असलेली बदलतात का. सेन्सॉरमध्ये पास होऊन आल्यानंतर सुद्धा जर सेन्सॉरशिप असेल तो देश कसला आपला. अजितदादांच्या पक्षामध्ये तुम्ही आहात. पक्षाच्या बऱ्याच वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सी होतात किंवा काय होतात आणि त्याचा काय त्रास होतो तुम्हाला. मी लाचार नाही आणि मी माजोरडा नाही. हे माझं मूळ आहे. या निसर्ग संदर्भात मदत करणार आहात ह्या बोलीवरती मी तिकडे गेलोय आणि त्या पद्धतीने अजून ते झालं नाही. निवडून आलेले 40 उमेदवार आहे त्यांच्या 40 देवराया नाही झाल्या तर काय खरं नाही. हे बरोबर नाही. इंट्रो बघून तुम्हाला लक्षात आलं असेलच की आज आपल्याला भेटायला ॲक्टर सयाजी शिंदे आलेले आहेत. तुमचं स्वागत आहे सर कॉफी कोल्यामध्ये आमच्या या विशेष भागात. तुमचं निसर्ग प्रेम आणि शेतातल्या वेगवेगळ्या सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या पोस्ट मी कायम बघत असतोय. खूप इंटरेस्टिंग असतात. तुमचे फोटो तर एकदमच भन्नाट असतात आणि ते फोटो बघितल्यानंतर त्याच्या कमेंट वाचणं म्हणजे की नाही एक वेगळीच मजा असते त्याच्यामध्ये. मला एक विचारायचं आहे की यावर्षी तुम्ही शेतात काय लावून केलंय. 78-79 साली धरणात आमची जमीन गेली. ती 2 एकर जमीन मिळता मिळता 35 वर्ष गेलीत आणि त्यामुळं मी वॉचमन म्हणून कामाला लागलो होतो 3 वर्ष आणि सेलिब्रिटी झालो. परंतु 3 कलेक्टरांची बदली झाली तरी काय ती माझे फॅन असलेले तरी ती जमीन मिळाली. नंतर आता मिळाली पण ती पण प्रॉब्लेममध्ये आहे. तर त्यामुळं मला जी 1 एकर मिळाली जमीन त्याच्यात अजून काही लावू शकलो नाही. नुसतं कंपाऊंड केले. यावर्षी फळझाडं नंतर मी ती आई गेल्यानंतर आईच्या नावानं तिथं नर्सरी सुरू करायची आणि ती रोपं जी महाराष्ट्रात सरकारला शक्य होत नाही बनवणं ते आपणच बनवायचे आणि आपणच वाटायची लोकांना अशी त्याची पाठिंबाची भूमिका आहे. पण अजून ते पण शक्य झालं नाही. बाकीच्या ठिकाणीच नर्सऱ्या होत आहेत. भावाकडे आता 1 एकर जमीन आहे त्याच्यामध्ये त्यांनी ऊस लावला आहे. सध्या तरी त्याचा ऊसावरच म्हणजे बाकी थोडंसं करतो ते स्वतःपुरतं करतो. आता ह्या सगळ्या तुमच्या धावपळीत म्हणजे नाटक असेल चित्रपट असेल शहरामधलं आयुष्य असेल किंवा काय असेल या सगळ्यातनं तुम्ही एक स्वतःसाठी एक असा कोपरा निवडलाय की जिथं तुम्ही स्वतःसाठी वेळ देताय. एक निवांतपणा तुम्ही निवडलाय जे की आता शहरातल्या माणसाला घेणे शक्य होत नाही. तुम्ही तो बॅलन्स एकदम व्यवस्थित साधला असं मला दिसतंय. शहरातल्या माणसाला ते का अवघड जाते. शहरातल्या माणसाने लय मोठा बुरखा पांघरलाय आणि तो खरं बोलायला तयार नाही. आणि त्याला पैसे म्हणजे खूप मोठेपणा आणि गाडी म्हणजे खूप मोठेपणा आणि जे कोणी खालनं येतात त्याला गाडी घेतली की पहिला तोच फोटो टाकावा असं वाटतो. त्याला कळत नाही की 3 वर्षात ही फेकून द्यायची गोष्ट आहे. 4 वर्षात ही फेकून द्यायची गोष्ट आहे. आणि त्याच्या बदल्यात जर त्यांनी शेती केली असती त्याच्या बदल्यात त्यांनी झाडं लावली असती त्याच्या बदल्यात तर ते टिकलं असतं कायमचं नाही का. ते 1 करोडची गाडी घ्यायची किंवा मिनिमम म्हणतो 20-25 लाखाची गाडी घ्यायची पण ती नंतर टाकूनच द्यायला लागतं ना 3-4 वर्षात. तेवढ्यात जर काय घेतलं असतं पण तीच मेंटॅलिटी तशीच भापवली सगळी लहानपणाच्या शाळेपासून ती त्यांच्यावर मुलांना गाडी ओळखायला लागली काय बापाला वाटतं लय भारी हो मला गाड्याचा लय छंद बरं का. तर त्याच्यामुळे शहरातलं लाईफ हे सुधारण्याच्या पलीकडचं आहे आता. म्हणजे अतिक्रमण हा समजा मी मुंबईत 80ला गेलो त्यावेळेला होतं की 75 सालच्या झोपड्या अधिकृत करायच्या.
मग 82च्या 86ला, मग 90ला. आणि आपल्या डोळ्यासमोर हे जे कोण पक्ष आहेत, ह्या डोळ्यातले जे पुढारी आहेत, ह्यांना आपल्या डोळ्यासमोर वाढताना बघतो आपण. आणि हे अतिक्रमण असं करत गेलं, मग आरे कॉलनीतली ती जागा गेली, मग ती जागा गेली, ह्या जागा गेल्या. त्यामुळं इतकी रूट लेवल आत गटार वाढत गेलीत की अवघड आहे. आता नद्या संपल्या सगळ्या, पाणी नद्या होत्या. अमेरिकेला मी गेलो होतो, तो म्हटलं मला मिठी नदी सुधारायची आणि त्याच्यासाठी मला खर्च करायचे पैसे. म्हटलं वेड आहेस का, तिथले अतिक्रमण पहिलं काढतो, अतिक्रमण काढू शकतोस का? त्यामुळे नद्या बघायलाच मिळणार नाहीत तुला. त्यामुळे शहरं सुधारणं, शहर हा एक रोग झाला आहे आता. शहरातल्या लोकांना कळत नाही की आपण दरिद्री आहोत आणि गावातल्या लोकांना कळत नाही आपण श्रीमंत आहोत. हाच तर प्रॉब्लेम आहे. खरं नाही, पण तुम्ही हे सगळं देवराईचं काम करता, निसर्गाचं काम करता, त्या विषयच आपल्या त्यावरून सुरू झाला आहे. तर मला विचारायचं की तुम्हाला यातनं काय नेमकं मिळालं? तुम्ही काय सांगाल की हे झाडं लावण्यातनं, निसर्ग जपण्यातनं तुम्हाला असं काय मिळालं, हे जे तुम्हाला लोकांना सांगावंसं वाटेल? आणि मला मुळात आयुष्यात एक पटलं होतं ना की जगात आई एक ग्रेट एक गोष्ट आहे की जिनं आपल्याला हे जग दाखवलं. आणि एवढी वर्ष आपल्याला, म्हणजे माझी आई वर्ष, माझ्या वयाच्या 60-65 वर्षापर्यंत, 63 वर्षापर्यंत माझ्याबरोबर होती. 63 वर्ष ती माझी काळजी करत होती. तेव्हा ती 97-95 वर्ष झाली. तरी तिला वाटायचं हे काय तुझं सब कपडे का नीट नाही, तब्येत किती बिघडली, असं का झाली. तर काय आई असते गोष्ट यार. म्हणजे तुमच्या जीवनातली बायका नावाच्या गोष्टीतली एकमेव आई असते. धरती माता असते, नंतर आपली माता असते. तर ह्या दोनच गोष्टी जगात खऱ्या आहेत. आणि धरती माता म्हटलं तर परत झाड. तर ह्या दोन गोष्टी. तर त्या निमित्तानं मला निसर्गाची, म्हणजे आईला जिवंत कसं ठेवायचं, तर मग तिची बीज तुला करायची, मग तिच्या नावानं झाडं लावायची, त्यात आईला बघायचं, तर आपण जगण्याला अर्थ आहे. नाही तर मग आई नसेल तर सगळंच फेक आहे झालं, असं वाटतं. त्यातून ते सुरू झालं. आणि मग काय, आपण आपल्याला काय वाटतं हे साठी जगतो ना आपण. मला कसं जगायचं तसं जगण्यासाठी आहोत. तुला काय वाटतं, ह्याला काय वाटतं, हे चांगले विचार, त्याचे चांगले विचार. अरे माझे पण विचार आहेत ना स्वतःचे. मला असं वाटतं की ह्या गोष्टी, म्हणून मग आपल्याला आई आणि झाड ही गोष्ट महत्त्वाची वाटली, तसं जगावं असं वाटलं. ओके. या सगळ्या देवराच्या प्रवासात बरेचसे किस्से ऐकलेत, लोक प्रभावित झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या अशा गोष्टी झाल्यात. तुमच्या लक्षात राहिलेला असा कुठला प्रसंग आहे? पहिली देवराई आम्ही सुरू केली ती दिवडीला. त्या दिवडीत तसा वाईट अनुभव होता की दिवडीतले आम्ही खर्च केला ॲक्च्युली. आणि मग आम्हाला लक्षात आलं की तिथं आम्हाला फसवलंच गावकऱ्यांनी. फसवलं म्हणजे आम्ही मशीन घेऊन गेलो. आम्ही म्हटलं ते एका गावाचं काहीतरी चांगलं करूया. आणि नंतर लक्षात आलं की एक महिनाभर आम्ही मशीन तिकडे दिली आहे. तर मी आपलं एक आमच्या शेजारी होता त्याच्याकडे मशिनरी खूप होत्या. त्याला म्हटलं एक महिना काम चाललं आहे असं काय. म्हटलं असं तो चर काढतोय आम्ही, पाणी साठावून गावाला पाठव. म्हटलं हे तर 5-6 दिवसाचं काम आहे. अरे म्हटलं आमच्याकडे तुम्ही मशीन भाडं देऊ. तर त्यांनी म्हटलं नाही आमच्या इकडचं हे पण काम केलं, जर त्यांनी ते हे पण काम केलं असं. मग आम्ही झाडं मागवली. पण नंतर एक मनुष्य स्वभावच लक्षात आला की इथं आम्ही 3 वर्ष माणूस कामाला ठेवला. तर त्यांना असं लक्षात आलं की ह्यांना बहुतेक कुठून तरी पैसे येतात म्हणून हे काम करतात तिथं. आणि ते आपल्या गावाला ते काही पैसे द्यायला झालेत. म्हटलं काय लोक विचार करू शकतात ना. कोणीतरी येऊन आपल्या गावात फुकट का काम करतो, असं का करेल, ह्याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. आणि मग आमच्या लक्षात आलं की यार आपल्याला, मग आम्ही म्हटलं की थांबा. हा अनुभव घेतला आणि पुढे सुरू केला. आणि मग चांगले किस्से खूप झाले की मोवाडे असेल, हिंगोली असेल, मस्केवाडी असेल, संगमनेर असेल, ह्या ठिकाणी इतक्या चांगल्या देवराया उभ्या राहिल्या की आज आपण रिच आहोत, आपण श्रीमंत आहोत. आपलं एक एक डोंगर आपण हिरवा केलेला आहे. ह्याचं भले आपण नोंद घेतली नसेल, भले ते जास्त लोकांना माहीत नसेल, पण तो हेतूच नाही आपला. त्याच्यावर काही आपल्याला अवॉर्ड घ्यायचं नाही की त्याच्यावर आपल्याला पैसे कमवायचे. आपल्याला समाधान हवं आहे, ह्याच्यावर आपला विश्वास आहे, तसं काम चालू आहे. पण आता अंदाजे किती देवराया अशा उभ्या राहील? अंदाजे आत्ता ऑफिशियली तरी 30 असतील. 10 अजून नावं डिक्लेअर करायची, किंवा आपण म्हणतो ना की मिनिमम एवढं झाल्यानंतर आपण त्याला देवराई बोलायचे, मिनिमम एवढ्या प्रजाती झाल्यानंतर आपण त्याला देवराई बोलायचे. आणि कुठेही वैयक्तिक नाही, सगळं सरकार म्हणजे गव्हर्नमेंटची जागा आपलीच जागा आहे असं समजून ते करतो. जास्तीत जास्त फॉरेस्ट आणि गायरान गावाची याच्यामध्ये आहे. तर 30 तरी अशा ऑफिशियली आहेत. 100 करायचा विचार आहे या आयुष्यात. एन्व्हायरमेंटच्या बाबतीत तुम्हाला स्वतःला एन्व्हायरमेंटवर कुठला चित्रपट बनवावं वाटते? नाही, चित्रपट म्हणजे आता काय आहे, हे एक चित्रपट हे भंगार नाही म्हणणार मी, एंटरटेनमेंटची गोष्ट आहे. पण त्यांनी प्रश्न सुटतील म्हणून कोणी जर झटत असेल तर तो त्याचा भंगार विचार आहे. म्हणजे पुण्यातला एक मित्र आहे,
तर त्यांनी एक 1.5 कोटी खर्च करून एक एन्व्हायरमेंट पिक्चर बनवला की झाड कसं जपलं पाहिजे. म्हणलं आता ह्या तुझा 8 दिवसात पिक्चर बघितला जाणार नाही, तुझे 1.5 कोटी कुठेतरी कोपऱ्यात जाऊन कचऱ्यात पडणार. तू 1.5 कोटी रुपये जर झाडच लावली असतीस, एक जागेत कामच केलं असतंस, तर आज करोडो झाडं उभी राहिली असती, नर्सरी केली असतीस. तर ते दुसऱ्याला शहाणपणा शिकवण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करायचे, हे म्हणजे 100 चित्रपट मी आता 10-12 भाषेत काम केलं. 10-12 भाषेतला माझा अभ्यास असा आहे की सगळीकडे 100 चित्रपट होतात, त्यातले 80 क्रिएटिव्ह हे भिकार असतात. ते विनाकारण पैसे घालवतात, स्वतःचे घालवतात, प्रोड्युसरचे घालवतात आणि सगळे म्हणून फसवतात ते. म्हणजे आता GR फिल्म आपण बघितली ना, GR फिल्मचा त्या प्रोड्युसरला मी पहिल्यांदा फोन केला होता, तुमचे पैसे वायाला चाललेत, असं बघा, तुम्ही लक्ष द्या. आपल्या डोळ्यासमोर असे पैसे वायाला जाताना बघणं आणि आपल्या वागण्यातनं ते सुरू करावं. म्हणजे मी एकदम भारी गाडी घेतली आणि मला लक्षात आलं आपण पण मूर्खच आहोत की यार, हे कशाला एवढं खर्च करतो, त्याविषयी हे पैसे काढू, हे जरा कमी करू आणि इकडे वापरू. तर मूर्खपणा काय दुसरेच करत नाही, आपण स्वतः पण करतोच की, आपण पण जरा सुधारलं पाहिजे असं. आणि तुम्ही आता एक खूप महत्त्वाचं स्टेटमेंट केलं माझ्या दृष्टीने, की चित्रपट करून प्रश्न सुटणार नाहीत. बऱ्याचदा दिग्दर्शकावर, अभिनेत्यावर हे असा बडीमार केला जातोय की बाबा तुम्ही असे घन चित्रपट करा, समाजातले महत्त्वाचे प्रश्न घेऊन चित्रपट बनवा. ते वाटतं काही क्षणी असं वाटतं की ह्यांनी, म्हणजे आम्ही गोष्ट छोटी डोंगरावडी पिक्चर करायचा होता, तेव्हा वाटलं की हे एकदा त्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊ आणि परखड सत्य मांडू. कोण बघत नाही व सत्य, हजारो वर्षापासून चांगलं ज्ञान आहे, तुम्ही स्वतःच्या वागण्यातनंच करावं असं मला वाटतंय. काय क्रिएटिव्ह लोकांना सांगून यातनं सुधारू, दुसऱ्याला कृपया सुधारण्याचा प्रयत्न करू नका, स्वतः सुधारा बस. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की स्वतः पहिला सुधारलं पाहिजे आणि आपण सुधारण्याचा प्रयत्न करूया, एवढंच. आता सखाराम बाइंडरचे प्रयोग सुरू आहेत. आत्ता जे नाटक सुरू आहे त्याच्यामध्ये आत्ताच्या काळात लोकांनी ते का बघावं आत्ता, आणि या काळानुसार त्याच्यामध्ये काय थोडे बदल झालेत का? मी 20 वर्ष नाटक केलं, त्यामुळे माझी खूप हौस भागली आहे. आणि 20 वर्षात नाटक करून काय हाताला लागलं, आणि किती 20-25 वर्षात मी बघितलेले कलावंत ज्यांनी आयुष्य दिलं त्यांना काय मिळालं तेही बघितलं आहे. किती टक्क्यातल्याच लोकांना चांगलं मिळालं तेही बघितलं आहे. मी म्हटलं होतं की आता एवढी रंगभूमी सेवा बस. आणि पण काय झालं की ह्या काळात निखिल जाधव नावाचा पोरगा आहे, तो माझ्या मागेच लागला, काही करून मला तुम्ही ह्या नाटकात. 1 वर्षभर आमचं ते चाललं होतं, आणि सखाराम बाइंडर करा. म्हणून मी केलं आहे, माझं सगळं त्याच्यातलं करून झालं आहे वगैरे. मग मी ते वाचलं एकदा, म्हटलं फक्त वाचा तुम्ही, परत नव्यानं वाचा. मी वाचला आणि ते तेंडुलकरांचा शेवटचा जो ब्लर वाचला, आणि दिलीप चित्र्यांच्या का पुस्तकात कुठेतरी आहे की रंगभूमीवरची देहबोली बदलली नाही, प्रमाण भाषेनं किती भाषेचं नुकसान केलं आहे हे जर आपण बघितलं तर असं वाटतं की भाषा आणि शरीर भाषा ह्या सो कॉल्ड कलावंतांनीच मारल्यात आणि त्या पुढे आल्याच नाहीत. तर या संदर्भात जरा आपण विचार करावा. आणि मग ती एक खुमखुमी आली, म्हटलं हे नाटक परत नव्यानं करूया आपण. आणि मग तेंडुलकरांची मुलाखत ऐकली, आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की वासना आणि हिंसा ह्या दोन्ही गोष्टींची सांगड कशी असते, आणि वासनेमध्ये हिंसा आहे आणि हिंसेमध्ये वासना कशी एकमेकाला त्यात जोडून आहेत, त्याचं प्रत्यय इथं फार सजेस्टिव्ह रूपात दिलं होतं. इंग्लंडला जो प्रयोग झाला होता त्याच्यामध्ये त्या प्रश्नाशी जास्त भेडले होते. मी तो प्रयोग केला होता. मला वाटलं काय असेल त्याचं असं. तर स्टेजवर दाखवताना आपण काही सेक्स करायचं म्हणजे सेक्स करत नाही, किंवा खून करायचा म्हणजे काही खून करत नाही ना, पण त्याचा प्रत्यय नीट यायला पाहिजे. तर त्या अंगानं जरा फिजिकलच्या अंगानं जाऊन करता येईल का जास्त, असा विचार केला. सगळी टीम तशी जमली आणि परत नव्यानं प्रयोग करून. आणि मला त्यावेळी वाटलेलं सखाराम आणि आता जो वाटतोय सखाराम, त्यावेळेचं त्याचं टक्केवारी ढासळत जाणं मला तेवढं सापडलं नव्हतं. आता असं वाटतं की मला तो सुरुवातीचा एवढ्या आहे, नंतर असा आहे, पहिल्या अंकाच्या एंडला त्याचं बोलणं काय आहे, त्याचा स्वतःचा बुरखा तो कसा फाडतोय, आणि समाजातल्या लोकांचे बुरखे, त्यांनी पांघरलेले बुरखे आणि ते फाडता फाडता स्वतःचाच बुरखा कसा फाडत जातोय, हा सगळा जो त्यांचा प्रयोग आहे त्याच्यात तो जरा जास्त धारधारपणे आणता येईल का, ह्या दृष्टीने मग प्रयत्न केला. सखाराम बाइंडर हे नाटकानं कॉन्ट्रोवर्सी तर भयानक गाजवलेली आहे त्या काळी. म्हणजे सेन्सॉरशिपनं जो 32-33 कट दिले होते, त्याच्यानंतर राजकीय पक्षांनी त्याच्यावर दंगा घातला होता, सगळं झालं होतं. ज्यावेळेला ह्या अशा पद्धतीचे सेन्सिटिव्ह कंटेंटवर आपण नाटक करतोय, सेन्सॉरशिपची भूमिका आणि एक सेन्सिटिव्ह कंटेंट
याच्याबद्दल थोडं मला जरा ऐकायचं आहे की तुमची भूमिका काय आहे, सेन्सॉरशिप कशा पद्धतीने असायला पाहिजे. नाही आता तर काय माहिती न्यूसन्स व्हॅल्यू तर आता लोक इतकी वाढलेत आणि काही सत्य काही असलं तर जर त्याला विरोध करायचाच असेल आणि एक बुरखा पांघरून करायला काही करू शकतो आता. सेन्सॉरला सुद्धा स्वतःचं मत आहेत का आणि असलेली बदलतात का, म्हणजे त्यावेळेला सुद्धा सेन्सॉरच बदललं, सेन्सॉरचे नियम बदलले. आता पण कोणी येतो चित्रपट बंद करायचा म्हणजे आम्हाला आता मनाच्या श्लोकला जसा अपोज झाला तसा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजराला काय तर म्हणे विठ्ठलाचं हे दाखवला आणि तो असा केलेला दाखवला हेच नाही पाहिजे. वारकरी एकदम अंगावर आले, मग तो सीन कट करायला लागला कारण निर्माता त्यावेळेला लॉसमध्ये जात असतो ना. ह्यावेळेला सेन्सॉरवाले काही बोलत नाहीत. म्हणजे सेन्सॉर कशासाठी असतं मग, सेन्सॉरमध्ये पास होऊन आल्यानंतर सुद्धा जर सेन्सॉरशिप असेल तो देश कसला आपला, बरोबर ना. आज कोणीही काहीतरी बोलावं, त्याचं मत मांडावं किंवा चित्रपट स्वतःचा घेऊन येऊन सेन्सॉरनं पास केल्यानंतर त्याला अपोज करण्याचा अधिकार कोणाला दिले, याचं उत्तर नाही आहे सध्या. आणि आपण पण काहीच करू शकत नाही, निर्मात्याचे पैसे अडकले. हां म्हणजे मग काय तोडाफोडा टोळ्या युद्ध करा आणि मग पैशाने फोडा नाही तर ताकदीनं फोडा नाही तर काही ताकद फोडा. हे सध्याचं सध्या म्हणजे दुर्दैवी काळ आहे असं मला वाटतं. तुम्ही निळू फुलेंचं बघितलं होतं सखाराम नाही बघितलं. निळू फुलेंच्या बरोबर मी काम करत होतो एक होता विदूषक नावाचा सिनेमात. तेव्हा मी आमच्या घरात नाटक करत होतो, त्याच्यामध्ये कमलाकर सारंग होते आणि कमलाकर सारंगांनी मला सखाराम करशील का म्हणून विचारलं. तर आपण होतो नाना पाटेकरने पुरुष केले, त्यांनी हे अशी केलेली नाटकं, तिथं हात नको लावायला. कारण कोणीही एक मार्क केलेला असतं ना, त्याला हात लावू नका, तुम्ही तुमचं करा ना. भाऊंना मी म्हटलं भाऊ असं असं मला विचारतं तर माझी तर ताकद नाही असं काय करायचं. भाऊ म्हणले नाही मला असं वाटतं सयाजी त्या रोलला एक बाज लागतो आणि तुझा स्वतःचा एक बाज आहे, एक सातार टाईप आहे, तर त्या रोलला जाशील, चांगलं वाटेल, तू करतो. आणि मग आम्ही ते डेअरिंग केलं, त्याचे प्रयोग चांगले झाले ते. पण मी तेव्हा नवीन होतो, माझी अशी स्वतःची काही मतं नव्हती किंवा मला कळत नव्हतं. ते सांगतात ते बरोबर वाटायचं आणि ते बरोबरच असणार ना, त्यांनी इतकं काम केलं त्याच्यावरती वगैरे. पण तो जो आनंद मला माझ्या आतून सुचण्याचा होता ना, तो आत्ता मी घेतो जास्त. किंवा त्यांनी तुमचं बघितलं असं पण नाही झालं ना. नाही अच्छा. भाऊ तेव्हा म्हणजे नाटक बघण्याच्या म्हणजे काय माहीत नव्हतं, आम्ही पण कधी असं विचार, माझं आणि त्यांचं खूप चांगलं होतं. मात्र भाऊंना मी घेऊन गाडीतनं खूप एकटा फिरलो आहे. मी त्यांना शूटिंगमध्ये आम्ही असताना बरोबर फिरलो आहे. मला त्यांना खूप ऐकायला बघायला बोलायला, म्हणजे मी त्यांना म्हणायचो तुम्ही आमचे खरे बाप नसला तरी आमच्या ॲज अ नट म्हणून तुम्ही आमचे बाप आहात आणि मला तुमचं बाप पण मला आवडतं. त्यांनी तुम्हाला काय सल्ले दिले काय की नाटकामधले हे महत्त्वाचं आहे? नाही नाटकात असं नाही. सखाराम भावे त्यांच्यावर काम केलं तर त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या की सखाराम करताना काय वगैरे. पण भाऊंच्या बरोबर काम करताना मला एवढं आठवते, भाऊ आता भाऊंबरोबर काम करत म्हणलं असं वगैरे काही विचार करणं साधं आपलं घर असं करते, त्यांचं ते बघतील आपलं आपण बघायचं. इतकं भारी ते मला वाटलं आयुष्यात की मग आता नट कधी कधी बोलतो कुठली लेन्स लावली रे, हा कुठला लाईट घेतला रे, म्हणजे हे आधी कुठला सीन आहे, काय असायला काय दिले तर काम मला इतकं भारी वाटलं. मोठं विद्यापीठ आहे हे, भारी सहज भाऊंनी असं सांगितलं सहज करायचं रे, ठीक आहे समजलं त्यात असते सगळं आपण करायचं असं. त्यामुळं तो माझ्या आयुष्यात खूप. आणि गप्पा मारण्यात त्यांचं वाचनात समृद्ध अनुभव, समृद्ध स्वतःला करणं, वाचन करणं, गप्पा मारणं, खऱ्याची बाजू घेणं. आणि भाऊ खूप फिरले, खूप बघितलं, कधी दाखवलं नाही त्यांनी, पण कुठल्या केससाठी कुठे जायचे फिरायचे. आणि खाजगी जीवनात असताना खरे खोटेपणाचे जे बडे लोकांचे असे चिरफाड करायचे, पण एकंदरीत त्यांचं माणूस म्हणून जे वागणं होतं ते फार चांगलं होतं. म्हणजे तू चित्रपट केला समजा, मी केला, तर भाऊ कसा वाटला, छान चांगलं तुम्ही सगळ्यांनी म्हणून हे करताय, सगळं थोडीशी पटकथा जरा बरी असते तर म्हणजे चांगलं वाटलं, पण चांगलं केलं तुम्ही सगळं. म्हणजे अच्छा पटकथाच आमची वाईट होती, इतकं सहज ते सांगून जायचं. हे खरं प्रेमानं सांगितलं पाहिजे ना की नाही तर कसं तिरस्कार करायचा, या पिक्चर येत नसेल करू नका ना. आता आपण बघतो ना कधी किती तोंड सुख घेतात. भाऊंना छोट्या गोष्टीचं खूप कौतुक, माणसाचं खूप कौतुक होतं त्यांना, आणि खोटारडेपणाचा खूप राग होता. मला वाटतं तो सखाराममध्ये पण असावा, तो त्यांच्यात आलाच कदाचित. अशा काही भूमिका आहेत का की ज्या भूमिकेचा तुम्हाला त्रास झालाय
आणि थोडंसं ॲक्टर म्हणून विलन तुमचीच मुळात स्वभाव खूप हळवा आणि अशा पद्धतीचा आहे की ॲक्टर म्हणून पडद्यावर करताना तुम्हाला ते अगदीच विरोधी भास जाणवत असेल. कोण हळवा बिळवा काय नसतं रे. माणसं माणसंच असतात आणि माणसं ही एक जरा कमी प्रतीची जमात आहे. बरोबर, पशुपेक्षा प्राण्यात केलं तर की ही जरा कमी प्रतीची जात आहे. असं काही नाही रे. तो एक रोल असतो. टोटॅलिटीमध्ये आपल्याला एक गोष्ट मांडायची असते, त्या गोष्टीचे कंट्रीब्युशन असतं. त्याच्यामध्ये व्हिलन असो काय असो, सगळा रोल चांगला करायचा असतो, इंटेन्स करायचा असतो, डेप्थनी करायचा असतो. डिरेक्टरला जे म्हणायचे ते नीट अंडरलाईन करण्यासाठी आपण काम करायचं असतं. त्या एक गोष्टी आहेत. तसं काही असं रोलचा त्रास होतो नाही. फक्त तामिळचा मी भारतीय सिनेमा केला तेव्हा मला एकदम ऑफ झालो होतो. मला काय असं बोलणंच ऐकायलाच येणं झालं आहे, एकदम मॅड झाल्यासारखं. मग इतका अभ्यास करावा लागला, इतका अभ्यास करावा लागला तामिळ त्या रोलचा अभ्यास, भाषेचा, रोलचा. त्यामुळे कधीतरी असं ब्रेक डाऊन झालं होतं माझं की मला काही कळतच नव्हतं. मग माझा मित्र विश्वनाथ होता, त्याने मला सांगितलं की सगळं बंद करूया, तू झोप फक्त. आणि मग आम्ही संध्याकाळी 5ला जे झोपलो होतो, सकाळी 8 वाजेपर्यंत झोपलो होतो. तेव्हा परत समजायला लागलं, अरे हां हां, इतकं तो मेंटल त्रास झाला होता. ओके. पण ते एक काम चांगलं करण्यासाठी आपण झटणं, पण ते असतं ना, खूप अभ्यास केला तर आजारीच पडेल ना. त्यामुळे जरा झोपलं पण पाहिजे. म्हणजे मी वॉचमनचं काम करत होतो आणि मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. शेवटच्या 15 दिवसात ठरलं माझं की मी सोडली होती कॉलेज. आणि माझा एक मित्र म्हटलं की हे रे काय नाही रे, परीक्षेत मी तुला पास करतो, तू करते ह्या गोष्टी करायच्या. अशी काळी पांढरी परशी होती, त्याच्यावरती आम्ही ते अभ्यास असं करायचो. तुम्ही आजारीच पडलो होतो. डॉक्टर म्हणलं काही झालं नाही, तुझा झोप आता. त्यात ते होतं की ओव्हर काम करणं. यावर्षी मराठी सिनेमे दंगा घालतायत. म्हणजे त्यात नवीन दिग्दर्शक म्हणजे आता थांबायचं नाही असेल, दशावतार असेल. तर तुम्हाला आता कुठल्या नवीन दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल, म्हणजे आता नवीन पिढीच्या? मी असं कधी काय ठरवत नाही की हे असं केलं सक्सेस होईल आणि हे असं केलं की चांगलं होईल. ते मनोज वाजपेयीला लई हाऊस आहे तशी. तो भारतातले सगळे, जगातले सगळे डिरेक्टर चांगले बघतो आणि त्यांच्यावर जातो. मला सांग, माझं फ्लोअरनं मी जातो, कारण सगळं आला बरोबर. म्हणजे कुठलं चांगलं क्रिएट सिनेमामध्ये असं काही नाही कोणाच्या हातात की हा म्हणजे सक्सेसचा शिक्का आणि हा म्हणजे ह्या झाला. काही कधी होत. म्हणजे कुर्ला टू बेंगुरला इतका भारी सिनेमा आहे, पण तो नाही चालला. म्हणजे मला असं वाटलं की मराठी सिनेमाचं प्रतिनिधित्व करावं, इतका चांगला तो सिनेमा आहे. खरंच. पण त्याला मग काय नाही लोकांनी बघितलं. मराठी सिनेमा चालणं न चालणं, कुठला बरोबर असणं काय असणं, ह्याचं ते प्रेक्षक काय ठरवतील त्याचं काहीच गणित नाही आहे. कुठला सक्सेसचा काही फॉर्म्युला नाही आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल भले मी आता 500 चित्रपट गेले, तर 500 डिरेक्टर, 500 ॲक्टर, 500 रायटर, 500 हे सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे कोणाच्या हातात काय नाही आहे ते. इतक्यात कुठला चित्रपट तुम्हाला आवडला? मला ते कुर्ला टू बेंगुरला खूप आवडलं. अच्छा. खूपच म्हणजे मस्त वाटला. तुम्ही अलीकडे एक पंजाबी सिनेमात काम केलं होतं. हां, पंजाबी, कलकत्ता अशा दोन्ही तिन्ही भाषांमधला होता. ते काय होतं सगळं, म्हणजे पंजाबी आणि काय फ्लेवर होता सगळं? कॉमेडी चित्रपट होता. पंजाबचे कसे सिंगरला घेऊन चित्रपट बनवतात, त्यात एक कॉमेडी सिनेमा करायचा होता. आणि मी ठरलं तर आता मी फार सिनेमा असं फार काय करायचं नाही किंवा ओव्हर एक्सपोज होतोय आपण स्वतः, असं काम करायला लागतं. पण तो डिरेक्टर असं होता की नाही तुम्हीच पाहिजे. मी गेलो तर सातारला आराम करायला. तर त्याला म्हटलं, म्हणून मी तो शिवजाला, माझ्या मित्राला म्हटलं आता शिवजाकडे जाओ, गप्पा मारू जाऊ. ते म्हटलं नाही हो, तुम्ही प्लीज 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 असं नका करू, ह्याचं करा. मग शिवजाला म्हटलं चल माझ्यावर जाऊ आपण सिनेमात काम करायला. घेऊन गेलो त्याला. एक अनुभव चांगला घेतला. ते त्यात विलन असतो आणि मग त्याच गोष्टी, सगळ्या गोष्टी जवळजवळ तशाच आहेत. म्हणजे अशा कांताराच्या 50 गोष्टीत मी पिक्चरमध्ये काम केलं असेल. बघताना असं वाटतं हे तर केलंच आहे की तिकडे आपलं. असं प्रत्येक नटांना अशा गोष्टी केलेल्याच आहेत की परत नव्यानं तेच मांडतात ना. असं काही नाही, हे पहिल्यांदा आलं वगैरे असं काही नाही. आता तुम्ही शिवाजींचा विषय काढलात. तुमच्या दोघांची जोडी म्हणजे की नाही, सयाजी शिवाजी हे एक समीकरण सोशल मीडियावर लय भारी आहे. म्हणजे बघल तिकडे अगदी तुम्ही ते विमानातनं गेलेला तर खतरनाकच, म्हणजे अनएक्सेप्टेड होतं ते. अरे म्हटलं काय माणूस हा जगा लागलाय. तुमची मैत्री मध्ये तुमचं एक जाणवते की तुमच्या बरोबरीचा ॲक्टर नाही आहे, काय नाही आहे. तुमच्या शाळेतला एक असा माणूस आहे मैत्रीमध्ये की शिवाजीच का? असं काही नाही. बाकीच्यात कसं आहे, माणसं बदलत जातात. आणि हा मला असं वाटतं की मी जरा कायच म्हणतात त्याला, टक्केवारीत मी खराब झालो, तो नाही झाला, तो अजून ओरिजिनल आहे. तर मला त्याची ओढ आहे की
की अरे हे खरोखर जगतोय, ह्याचे विचार, ह्याचं राहणीमान, ह्याचं जगणं हे बरोबर आहे की खूप तुम्ही अपडेट झालं पाहिजे, हे सगळं जग बघता आलं पाहिजे, तेवढं राहून कसं चालेल. पण मी ते करून बघितलं ना, परत तिथंच बरोबर आहे असं वाटतं ना. तो आज माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे विचाराने, मनानं किंवा असं. नाव मिळणं, पैसा मिळणं म्हणजे मोठंपणा नाही असं माहीत नाही, पण मला तो जास्त आवडतो. इतर मित्रांना, बाकी पण मित्र आहेत माझे, पण तोही काही एपिसोड किंवा माझं चॅनल काढायचा पण विचार नव्हता मला. किती लोक सांगतात यूट्यूब चॅनल. एका मित्रानं आम्ही म्हटलं नाही, मी त्याला भेटायला चाललो, त्याला इतकं कौतुक वाटलं, तर म्हणजे आम्ही शूटच करतो, काय तुला काय करायचं ते असं करत तो पहिला एपिसोड झाला. आणि मग तो इतका आवडला आणि मग लोक म्हणून करायला लागले. मग आम्ही काय एपिसोड म्हणून नाही, शिवजा भेटला की कोणतरी कॅमेरा लावतो, करा काय करायचं ते, आम्ही काही बघत नाही तिकडं. तू इकडे बघ ना, शिवजाला सांगून बघायचं एक वाक्य बोल रे, तो अजिबात बोलणार नाही, त्याला बोलायचं ते तोच बोलणार. असे ते सगळे आमचे एपिसोड घडत गेले. सातारला मला भेटायला आला, आम्ही चाललो तो धबधबा बघायला. तू कशाला आलास, मला कळलं तू आलोय म्हणून, म्हणलं चला लावा कॅमेरे. तुम्ही सखारामच्या सेटवर पण एक बोलवतो त्यांना, आणि ते असं तुम्ही गप्पा वगैरे मारताय, तुम्ही एकदा आलेला ए शिवजा पाय ठेवले पाय दाब असं म्हणलाय तुम्ही. ते तुमचं ते इतकं भारी वाटतं की म्हणजे लहानपणापासूनची जी मैत्री आहे ती झळकते त्यातनं. आणि ते सल्ले पण देत होते, तुझं चांगलं झालं, इथं हे झालं ते झालं. म्हणजे नाटकाचे सल्ले तुम्ही अशा व्यक्तीकडून घेताय. नाही, मुळात माझ्या दृष्टीने तो छोटा नाही, त्याच्या दृष्टीने मी मोठा नाही. हां, त्यामुळे ही इतकी समान रेषा आहे ना, की त्याला म्हणलं ना शिवजा सातारला आले जर भेटायला येशील का, मला टाईम असतो येईल का, तुला येता येत नाही वे. बरं बाबा मी येतो, आहे काय त्याच्यात एवढं. परवा नाही का मला म्हणलं भात लावायचं चाललंय, जरा की लई नुसतं साहेबासारखं वागतोस, ये इथं जरा काम करायला. गेलो आम्ही, लावलं भात, सगळं बसलो, तिथं दिवसभर काम करून घेतलं. हाच तिकडं साहेबासारखा उभा होता. तुमचा राजकीय प्रवास पण सुरू आहे, सिनेमा सुरू आहे, नाटक सुरू आहे, पण आता ही सगळी राजकीय परिस्थिती बघता तुम्हाला गल्लीत गोंधळाचा तिसरा भाग करावासा वाटतोय का? हां, तो जो बनला होता ना, तितक्या सहज बांधला पाहिजे. ते कसं असतं की उत्स्फूर्त आणि सहज होण्याची जी गंमत आहे ना, ठरवून होण्यात नाही होते असं मला वाटतं. तो आम्ही 10 दिवसात सिनेमा केला होता. पहिला भाग 11व्या दिवशी गाणं केलं होतं रात्री फक्त बस. आणि काय अरविंदनं लिहिला काय, ते डिरेक्ट झाला काय कामं केली असं म्हण. पण आता तर माणूस लईच काय म्हणतात बिघडला आता. म्हणजे कुठली भूमिका कोणी कशी घ्यावी ह्याला काय राहिलेलंच नाही. आपल्या डोळ्यासमोर खरी माणसं, आपल्या डोळ्यासमोर माणूस बदलताना आणि इतक्या लेवलला बदलताना बघतोय. राजकारण, मीडिया, अरे बाप रे, म्हणजे बोलायला नको ह्याविषयी, पण आपल्याला कळतंय आणि आपण काही करू शकत नाही ह्या लेवलला जास्त असतो. तरी काय माणसं बोलतात आणि त्यांची बोलती बंद होते, हे बघताना खूप वाईट वाटतं. तुम्ही आता राजकीय पक्षात अजितदादांच्या पक्षामध्ये तुम्ही आहात. त्यावेळेला कलाकार म्हणून आपली एक भूमिका असते, मग पक्षाच्या बऱ्याच वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सी होतात किंवा काय होतात, आणि त्याचा काय त्रास होतो तुम्हाला किंवा काय प्रत्यक्षात? नाही, मी त्याच्यात अजिबात पडलेलं नाही. मला ते वैयक्तिक काय म्हणतो मैत्री लेवलवर गेलेलं आहे. मी काय आता राजकीय पक्षाने ह्यांची भूमिका ना आता मी ॲज अजिबात नाही आहे. मला देवराया करायच्यात, मला झाडाला माझी भूमिका क्लिअरच आहे ना लाईफमध्ये. मला अजून काय नव्यानं साध्य करायचं नाही. मी सांगितलं ना, ही ग्रेट असते, त्यानंतर झाड ग्रेट असतं. झाडा एवढं सेलिब्रिटी नाही, झाडा एवढे चांगले विचारवंत नाहीत, आणि काय नाही, झाडात सगळं आहे. ते जपलं पाहिजे, निसर्ग जपलं पाहिजे. निसर्गापेक्षा पंचमहाभूतापेक्षा कोणी मोठं नाही आहे. त्यामुळं त्यांना काय वाटतंय, त्याला काय वाटतंय, आणि हे जे आहे ना की महात्मा लोकांना घ्यायचं आणि त्यांच्या बाजूने ह्यांनी भांडायचं, त्यांच्या बाजूने काय, अरे तुम्ही स्वतः चांगले राहा ना. तर ते एक युद्ध चालल्यात हजारो वर्षापासून, ते पण बाजूने. पण मला तुम्ही झाड आणि ह्या निसर्गा संदर्भात मदत करणार आहात ह्या बोलीवरती मी तिकडे गेलो आहे, आणि त्या पद्धतीने अजून ते झालं नाही. पण ते करणार नाहीत असं मला वाटत नाही, पण अजून ज्या वेगात व्हायला पाहिजे ते झालं नाही. पण माझ्या लवकरात लवकर मी त्याचा तिढा सोडवणार आहे. आणि मला त्यांनीच जे निवडून आलेले 40 उमेदवार आहे त्यांच्या 40 देवराया नाही झाल्या तर काय खरं नाही, हे बरोबर नाही. कारण मला त्यांनी वचन दिलं होतं, शब्द दिला होता की हे सगळं आपण करू म्हणून. आणि नंतर आत्ता त्यांचे आमदार खासदार जे काय आहेत ते अजून एवढं माझ्यावर लक्ष देत नाहीत, तर अशा फेऱ्यात मला जायचं नाही आहे. पण आपला एक विश्वास आहे की हे करून घेऊ, कारण ही काही मोठी गोष्ट नाही आहे. पण ते जर पटत नसेल, होत नसेल, तर मी एक मार्ग स्वीकारला की ह्या पद्धतीने ते व्हावं. हे वाईट, ते चांगले, हे ते काही नाही.
आपण आपल्या पद्धतीने जगायचं एवढं खरं. मध्यंतरी तुम्ही तुम्हारा नावाचं पुस्तक लिहिलं होतं, तर मग त्यानंतर नवीन काय लिखाण झालं किंवा तो कसा काय प्रवास होता, एकदम लिखाणाकडे कसं काय गेला एकदम? नाही, मी लेखक नाही आहे, ते अचानक एका दिवशी सुचलं म्हणून लिहिलं. आणि तो रात्रीचा टाईम होता, 2-3 वाजता काहीतरी सुचलं आणि मग एकदम 37 पानं लिहिली. आणि नंतर मी दाखवलं, म्हणतो अरे हे चांगलं आहे. मला लिहिताना पण माहीत नव्हतं की हे काय चांगलं आहे, पण एवढं मला माहीत होतं की इतकं कंटिन्यू लिहित होतो की त्यातलं एक समजा ती देवाची आरती प्रेयसीचा प्रसंग होता, तर मला हात दुखायला लागला. मी 2 पानं सोडली, जाऊ दे म्हणजे पुढचं चला ते लिहूया. परत इंटरव्हलचे त्यावेळेला असं की यार हे थांब आता हात दुखते, परत थांबलं. आणि ती अशा 3 जागा सकाळी उठून मग लिहिल्या, तरी ते डोक्यात फिक्स होत्या. तर ते काय ॲक्सिडेंटली झालं ते, मी काय ठरवून लेखक व्हायचं पण नाही मला. आणि क्रिएटिव्ह लोक जरा जास्त डेंजर असतात असं एक माझं वैयक्तिक मत आहे. जास्त खोटी जी लोक क्रिएटिव्ह असतात, क्रिएटिव्हच्या नावाखाली फसवणाऱ्यांची तर खूप संख्या जास्त आहे. म्हणजे तुमचा एंटरटेनमेंट क्षेत्रातला बराचसा पैसा वायाला जाण्यापाठीमागचं कारण म्हणजे क्रिएटिव्ह लोक इतक्या बेमालूमपणे फसवतात, समोरच्याला स्वप्न दाखवतात आणि खूप माणसं बिचारी फसली जातात. काय उदाहरण आहे त्याचं? नावं सांगू? नावं नको, उदाहरण एखादं. मी आत्तापर्यंत एक सगळ्या भाषेत चित्रपट केलेत. समजा की तेलुगू सिनेमा करतोय, तुम्ही दोघं रूम पार्टनर आहात बॅचमेंट कॉलेजला असताना, तुम्हाला दोघांना डिरेक्टर व्हायचं आहे. एक खूप सक्सेसफुल झाला, त्याचे मी 5 चित्रपट केले. एक अनसक्सेसफुल झाला, त्याच्यावर 3 चित्रपट केले. तर तो सांगायचा साहेब ना माझे पॅशन खूप आहे, मला माहीत नाही हा पिक्चर येईल की नाही, आम्ही दोघं तो सक्सेस झाला, प्लीज काम कर ना माझ्या सिनेमात. तर मी त्याला बघायचं त्याचं काय करायचं, येणार पण नाही माझा कदाचित सिनेमा. अरे पण काय आता थोडेसे पैसे मिळालेत मला, एक जण झालाय का म्हणून थोडासा देतो पैसे तर करतो. अरे म्हणजे तू कोणाला तर डुबवतोच आहे, पण त्याला काय करणार, मला ते तसं करायचं. मराठीत कसे दिग्दर्शक आहेत असे, मी प्रोड्युसरला सांगितलं अहो तुमचे 2-4 कोटी चाललेत ना, तुम्ही लक्ष द्या सुरुवातीलाच. कारण कोणीतरी कोणाला तरी फसवतं आहे, तर तुम्हाला पटतं आहे, पण माझं एक सजेशन आहे, जरा लक्ष देता का तुम्ही? नाही नाही तुम्ही काय काळजी करू नका, ते सगळं बरोबर होतं आहे माझं. मग मी कसा बरोबर म्हणून स्वतःला, ज्याचे पैसे लावतोय तो पण बरोबरच आहे ना, त्याला काहीतरी कळत असेल ना. म्हणजे एक बेळगावचा निर्माता होता, त्याला मी सांगितलं की तुम्ही आम्हाला काय सजेशन असेल तर सांगा. तर म्हणलं आत्ता जी माणसं तुम्ही जे नेमताय त्यांची जरा चौकशी करा तुम्ही, आम्ही असं कोणावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, पण तुमचे पैसे लावताय तर तुम्ही जरा चेक करा. शिंदे साहेब माझं बेडरूम पण मोठं आहे, त्याच्यात मी मोठा काय स्क्रीन लावला आहे, मी तिथं पण बघेन, तुम्ही त्यांचं टेन्शन करू नका. दुसऱ्या शेड्यूलला तू कुठं म्हणतो नाही मी बंद करतोय सिनेमा. म्हटलं तेच आधी सांगत होतं, असं नका करू. तर मला पुण्यातला एक निर्माता आत्ता गेला, त्याचे मला खूप वाईट वाटलं की मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं होतं की अचानक सगळं बरोबर चाललं आणि पहिल्या दिवशी शूटिंगला अनुभव लक्षात आला, अरे इथं काहीतरी फसलं आहे. ते सांगितलं, ह्यांनी जे सांगितलं तसं नाही आहे. मी लगेच त्यांना सावध केलं की बघा ताबडतोब सावध व्हा, आपल्याला हे चांगलं करायचं आहे. चांगलं करायचं म्हणून जातो असतं, पुढं काय होईल माहिती नाही, पण मुळात माहीत असताना की अरे ह्याचं सर्टिफिकेटच खोटं आहे, हा काय अभ्यास करणार आहे तेव्हा, मग काय करायचं. जातात पैसे. म्हणजे अशा निर्मात्यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे. आपण नेहमी निर्मात्याच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून एखादी कलाकृती करताना सगळेजण एक असले पाहिजे. आपण एखादी मॅच खेळतो तेव्हा 12 प्लेयर एक जीवाचे असले पाहिजेत ना. मग हारणं न हारणं तो भाग नंतरचा आहे, पण मुळातच फसवण्याच्या हेतूनच करायचं म्हटलं तर अवघड आहे. पण तुम्हाला गरज वाटते की निर्मात्याला सावध करणं, नसेल तर थांबवणं? हो, मी सांगतो काय, डायरेक्ट नावं सांगतो, म्हणजे उदाहरणार्थ डोंबिवलीचा एक प्रोड्युसर होता, तो आला मला साऊथसारखा असा सिनेमा करायचा वगैरे वगैरे. म्हणलं तुम्ही जरा असं स्वप्नात राहू नका, की शेवटी हा व्यवसाय आहे, तुम्ही काय सांगता वगैरे वगैरे. नाही नाही तुम्ही त्याची काय काळजी करू नका. मी म्हटलं बघा आता तुम्ही मला एवढे पैसेच द्यायला आलात तर मी कशाला नाही म्हणून ना, तुम्हाला गॅरंटीच आहे, मी इतकं बाहेर काम करतोय, त्याहीपेक्षा तुम्हाला पहिल्या चित्रपटात जर इतका विश्वास असेल तर माझे तुम्हाला शुभेच्छाच आहेत ना. म्हणजे आत्ता काही निर्माते मला सांगतात त्यावेळेला तुमचं जरा ऐकायला पाहिजे होतं. पण ते असे घोडा घास दोस्ती करेगा तो खाएगा क्या, असं. पण एका पॉईंटला असं वाटतं की आपल्याला सगळं कळतं असं नको समजायला. आपण पण आपल्या ठिकाणी आपण खरं असलेलं बरं. मी नेहमी म्हणतो आपण आपले बरे आहोत तिथे खरे. तुमचा पूर्ण मागचा सुरुवातीपासूनचा प्रवास बघितला, एक सिनेमॅटिक जर्नी वाटते. या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्यात तुम्हाला असं कधी वाटलं की बास आता सगळं संपलं माझ्या आयुष्यातलं, असा कुठला टप्पा आहे? म्हणजे एक मी 2 अर्थाने विचारतो, एक म्हणजे डिप्रेशन आणि एक म्हणजे बास आता जिंकलो आपण. एक किस्सा असा की जिथं सगळं संपलं असं वाटलं, आणि एक किस्सा असा की जिथं आपण नाही आपण जिंकलो.
आयुष्यात? मी लाचार नाही आणि मी माजोरडा नाही, हे माझं मूळ आहे. मी बँकेचा राजीनामा दिला तेव्हा मी म्हटलं तुम्ही मी प्लाझा मंडईत हमाली करेन आणि वडापाव खाऊन जगेन, पण मी ह्या पद्धतीचं तुमचं ऐकणार नाही. आणि मी राजीनामा दिला होता आणि मग काहीतरी डायरेक्टर बोर्डाला वाटलं आणि मग माझा राजीनामा कॅन्सल केला. तर तसं माझं कधीच नाही, आज पण नाही. म्हणजे आज पण म्हणजे गाडी आहे म्हणजे मी सक्सेस आहे आणि हे आहे. आज पण मी झोपडपट्टीत जाऊन शिवजाना मी भाकरी बिकरी करून आयुष्यभर आनंदात राहू शकू. तसलं माझ्या डोक्यात काय नाही आहे की जगण्या मरण्यासाठी जेवढं लागतं तेवढं कमवायला पाहिजे. आणि मी 15-17 वर्ष नोकरी करत होतो, त्यावेळेला असं नव्हतं की मला किंवा सगळीकडे बक्षिसं मिळत होती तेव्हा मला लगेच काही मिळालं नव्हतं. खूप वर्षांनी 20 वर्षांनी स्ट्रगल केल्यानंतर काहीतरी स्ट्रगल पण म्हणता येत नाही, त्याला जगण्याचा पार्टच येतो ना. तुमच्या या सगळ्या जर्नीमध्ये तुम्हाला थँक्यू आणि सॉरी कुणाला बोलावं असं वाटते काय? म्हणजे मला तर वाटतं की नम्र राहायची तर झाडच आहे, आईच आहे, ज्यांच्या पुढं आपण नम्र असलं पाहिजे, त्यांना खूप आपले आभार मानले पाहिजेत त्यांचे. आणि सॉरी म्हणलं, आजूबाजूला खूप माणसं आहेत की ज्यांना सतत सॉरी म्हणण्याच्या लायकीचे आहेत आणि आपण काही करू शकत नाही अशा अवस्थेत आहोत. पण त्यात आपण पण तसेच एवढे काय स्वतः पण आपण काय एवढे ग्रेट नाही आहोत. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कधी असा सामाजिक सगळ्या वेगवेगळ्या व्यवस्थेचा ह्याचा कधी राग आलाय किंवा कधी त्रास झालाय कुठल्या गोष्टीचा की आता हे खूपच डिस्टर्बिंग झाले सामाजिक व्यवस्थेमध्ये? नाही, हे फॉलोअर्स आहेत ना, हे फॉलोअर्स नावाची एक गोष्ट आहे ना. हे झाला खेचा काही करू शकतात हे लोक. तर माणसानं स्वतःच्या मनाला वाटते तसं जगावं, दुसऱ्याला काय वाटतं कोणतरी सांगतो त्यांनी जगतात, तिथे प्रॉब्लेम सुरू होतो. म्हणजे फॉलोअर्सचा फार मोठा घोळ आहे आणि ज्याला फॉलो करतात त्याचा तर मोठाच घोळ आहे, पण फॉलोअर्सचा किती मोठा घोळ आहे असं एक चित्र आहे. माहीत नाही, मला तर असं वाटत नाही की कोणाला फॉलो करावं आणि कोणाला नाही करावं. स्वतः विचार चांगले असावेत आणि सत्सद्वेग बुद्धी स्वतःपासून सुरुवात व्हावी असं मला वाटतं. सोशल मीडियावर 10 गोष्टी वाचाव्यात पण स्वतःच्या मनाची एक चांगली गोष्ट करावी. बरोबर. तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहात खूप आणि सोशली पण ॲक्टिव्ह आहात. यावेळेला ज्यावेळी एखादी गोष्ट व्हायरल होते, मग इंस्टाग्रामवर असेल किंवा काय असेल, त्यावेळेला लोकांच्या कमेंट खूप पडत असतात, खूप पद्धतीने होत असतात. म्हणजे मला आता एक हे म्हणायचं की थोडंसं ट्रोलिंगकडे ज्यावेळेला जातं, जे आता खूप मोठा मुद्दा आहे की म्हणजे ते सचिन पिळगावकर असतील किंवा संतोष जुवेकर असेल, मध्यंतरी जे झालं ते लोक अशा पद्धतीनं त्याच्यावर भडीमार करतात सोशल मीडियावर. या सगळ्या गोष्टीकडं तुम्ही कसं बघताय? मी बघतच नाही, मी मला सोशल मीडियाच बघत नाही. कारण काही वेळेला आपण काहीतरी वागायला जातो, नंतर कळतं की हे काही झालं तरी हे असंच होणार आहे ना, त्याविषयी दूर राहू, वेळ नको वायाला घालूया. मला काय म्हणायचं की हा वाईट आहे, ह्याला सुधारण्यात माझ्या आयुष्यातला वेळ खूप जातो आहे, किंवा ही बाजू बरोबर आहे ती चूक आहे हे सांगण्यात आपलं, त्यापेक्षा आपण पटकन आपल्याला काय चांगलं वाटतं त्या गोष्टी करत राहूया ना. आणि अशी माणसं शोधूया जी खूप चांगली आहेत, चांगले, त्यांच्याबरोबर जाऊन तो वेळ घालवा. म्हणजे मला समजा की आम्ही देवराया करतोय, त्यात काही साधी साधी माणसं आहेत आणि त्यांनी इतकी झाडं, त्याच्यासाठी रात्रंदिवस जागरण करून जाळायला आलेल्या माणसांना रात्री जाऊन हुसकवून लावून अशा पद्धतीने काम करणारे लोक, त्यांना सपोर्ट करूया, त्यांचा सपोर्ट घेऊया आणि देऊया. अशा पद्धतीनं जगून आपलं आयुष्य चांगलं घालवलेलं बरं असं मला वाटतं. तर वैचारिक युद्धबिद्ध म्हणजे काय, बापरे अवघडच गोष्ट आहे. ओके, आता आमचा एक सेगमेंट आहे, आम्ही तुमच्याच सोशल मीडियाच्या काही प्लॅटफॉर्मवरून वेगवेगळ्या ठिकाणून काही फोटोज घेतलेले आहेत, त्याचा आठवणी तुम्हाला किंवा काय नेमकं किस्सा होता तो सांगायचा आहे. फोटो बघून तुम्हाला काय आठवतं? हा, एक फोटो आहे हा, ज्याच्यात तुम्ही हसताना दिसताय, बॅकग्राऊंडला काहीतरी आहे, काय किस्सा आहे तो? हा राहू सिरियलचा कोल्हापूरचा आहे किस्सा. कोल्हापूरला आम्ही थंडीत शूटिंग करताना आम्हाला सगळं टकलं करायला लागायचं. आणि राहूमध्ये मनोज जोशी आणि घाऱ्या हा तुषार दळवी रोल करणार होता मला वाटतं. आणि त्याला काहीतरी पिक्चर मिळालं का काय मिळालं, त्याला अचानक घ्यायला लागलं. त्यात मी चिमाजी अप्पाचा रोल करत होतो राहू सिरियलचा, बरोबर. आणि तेव्हा मी स्थानस्लाविस्की अनाचा भरतमुनीचे नाट्यशास्त्र मी इतका अभ्यास केला होता
की चिमाजी अप्पाला दमा होतो, तो दमा 13व्या एपिसोडपर्यंत कसा जातो. तर 5व्या एपिसोडला राहू आणि तुम्हाला ह्या गोष्टीवर जरा लक्ष द्या आणि काहीतरी बाहेर चाललं आहे बोलणं. 7व्या एपिसोडला राहू मला असं म्हणायचं आहे हळूहळू 10व्या एपिसोडला राहू असा डॉक्टरकडून जाऊन मी तो अभ्यास केला होता की दमा सुरू कुठे होतो, तो कसा कसा वाढत जातो, त्याची लक्षणं काय काय, आणि शेवटी तर त्याला दम्यातनंच बोलतो. असा असा त्या रोलचा मी एक अभ्यास केला होता. मला आठवत आहे ती गोष्ट, नट म्हणून मला आठवणीत राहणारी गोष्ट की त्या रोलसाठी म्हणजे कुठल्या प्रसंगात कशामुळं त्याच्यावर प्रेशर आली आणि त्याचा दमा कसा वाढत गेला आणि तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कसा. त्यानंतर हा एपिसोड हा पण राहूच आहे. हां, ते घोड्यावर होतात आणि ते घोड्यावरती आहे. आम्ही तिकडे घोड्यावर नुसतं बसायला शिकलो होतो. एकदा पडलो होतो आणि आम्हाला चालवता येत नव्हते घोडे, आणि मग तो कोणतरी धरून ठेवायचं, थोडं थोडं चाललो. पण त्यानंतर मी विष्णुवाळा पाटील केला ना सिनेमा, त्याच्यामध्ये एक राजा नावाचा घोडा होता. तर घोडा चालवत होता ना, पण त्यात प्राण्याला स्पर्श कळतो का माहिती नाही. तो राजा नावाचा घोडा होता ना, त्यांनी मला बसवलं ना, आम्ही किती पण एकट्यानं चालवलं पिळवलं थांबलं, राजा हो राजा चल, राजा थांब, राजा पळतं, इतकं त्याचं माझं झालं. म्हणजे त्याच्या पायात मी असं झोपायचो, असा पाय बी घ्यायचो, इतकं होतं. पण त्याच वेळेला ज्यांना घोडे चालवायला यायचे त्यांना काही घोडे ते अंगावर लागू द्यायचे नाही, त्यांचा खूप त्रास व्हायचा त्याचा. तर ती एक माझा अनुभव विष्णुवाळा पाटलाचा चांगला होता की तो राजा नावाचा घोडा फार मजा आहे. ह्याच्यात आम्ही फार कमीच घोडे खोटेच वापरले. हा इंटर्न नावाचा सिनेमा आहे. समीर आशा पाटील मला एक वेगळं कास्ट केलं होतं. फार इंटेन्स सिनेमा, इंटेन्स काम केलं होतं त्याच्यात. तर दुर्दैवानं हा सिनेमा पण चालला नाही. ॲक्च्युली तो सैराटच्या पहिला काही भागाचा जरा इन्फ्लुएन्स त्याच्यावर दिसला गेला होता, जे मी पहिल्याच रीडिंगमध्ये सांगितलं होतं. पण तशी गोष्ट नव्हती. पण कुठे काय मारक होईल आणि कसं काय सांगता येईल की तशी गोष्ट नव्हती. पण गोष्ट खूप चांगली होती आणि मला एक वेगळा रोल करायला मिळाला होता. आणि समीर आशा पाटीलचं मी विशेष आभार मानले की मला इतके चित्रपट झाल्यानंतर परत एक असं अस्सल काम करण्याचं. म्हणजे बऱ्याच वेळेला मी डिरेक्टर बघितलेत की असं केलं तर म्हणतो फार ओव्हर होतं रे सयाजी, आता एवढं केलं नसतं, खूप ओव्हर होते, नको ना तसं करू. आणि दुसऱ्या बाजूला असा करून त्या देवळाची कॉलर फाडून त्याच्या, तर तो डायरेक्ट म्हणतो सबड्यूड होता है यार, इसमें एनर्जी चाहिए. आता म्हटलं नाही काय 500 मोठं मारू का. तर ह्या लेवलचे डिरेक्टर बघितलेत, ह्या लेवलचे डिरेक्टर बघितलेत. त्यात असा काय डिरेक्टर आला समीर आशा पाटील, तर मला खूप मजा आली त्याच्यावर करताना. हा आदिवासी लोकांच्यात आम्ही जव्हारला गेलो होतो, तिथला हा फोटो आहे. लोकल कुठल्या तरी माणसावर काढलेला. आणि त्याच्यात पण मी आईला घेऊन गेलो होतो. ह्याच तिकडं आदिवासी भागात मी आईला घेऊन जायचो. म्हणजे हिरोईन कशी आईला घेऊन येते तसं मी माझ्या आईला घेऊन जायचो. आणि मग हॉटेल बुक करून माझी आई येते. तर आईनं ती गरीब लोक बघितली नाही, म्हणली काय गं या ह्यांना काय नाही. तर मी जवळजवळ आम्ही किती 400-500 तांदूळ किलो विकत घेऊन 50-50 किलो सगळ्यांना तांदूळ वाटायला लावला मला आईनं, की हे गरीब लागतात. नंतर तिला कळलं की हे दारू तिथंच स्वतःच बनवतात आणि पितात. हे काय आम्ही सांगितलं आदिवासी लोक त्यांच्या भट्ट्याच होत्या. हां, पण ते तसे होते. पण त्यावेळेला आम्ही एक होता ना की आईला बरं वाटावं म्हणून काय होतंय. तर मग लगेच मी सांगितलं आईला, म्हटलं बघ आता सगळ्यांच्या घरी 50-50 किलो तांदूळ आपण देऊन जातो आहे. असं 1-2 पोती आम्ही आणून ती वाटायला लावली होती. म्हणजे आईनं तुमच्या गरिबी पण बघितली आणि ज्यावेळी तुम्ही कलाकार म्हणून ज्यावेळेला एस्टॅब्लिश झाला, सगळे झालं, ह्या दोन्ही मधली आई कशी होती? नाही, माझी आई आणि वडील, आमचे आई वडील कसं होतं ना, ती एक मोठी विद्यापीठ होती असं मी मानतो. की त्यांच्यानंतर मी फार शिकलो नाही, कारण ते मुळं आहे. तर आईला पण गरिबी आणि श्रीमंती याचं काहीच नव्हतं, सगळं चांगलं. माझ्या वडिलांचं वाक्यच इतकं भारी होतं की डॉक्टरची आणि वकिलाची पायरी चढू नको, मीठ भाकर खान कुठं पण राहण सुखी राहा. मला असं वाटतं जगात ह्याच्यापेक्षा काय चांगलं तत्त्वज्ञान नाही आहे. कोणाशी भांडू नका, तब्येत चांगली ठेवा, सुखी राहा, आनंद द्या. म्हणजे आपण दररोज आयुष्यात जाता जाता देता आला तर लोकांना आनंद द्यावा,
आणि आपलं चांगलं वागावं. धन्यवाद. कार्यक्रम तुम्ही आईचा पण किस्सा सांगितला बघा की तुम्ही आईला घेऊन गेला होता एका शूटिंगला आणि 1 लाख रुपये खिशातनं काढले आणि ठेवले काय म्हणजे त्याच्यातून आईला पैशाची किंमत मला वाटतं त्यावेळेला खूप जाणवत होती. असे पैशाचे काय म्हणजे पैसा असेल श्रीमंती असेल या दृष्टिकोनातून आई कशी होती? आई न्यूट्रल होती. आई कोणाला मोठा समजत नव्हती आणि कोणाला छोटा समजत नव्हती. म्हणजे एकदा माझा सुभाषराव नावाचा ड्रायव्हर होता आणि आम्ही निघालो होतो बाहेर आईला घेऊन जाणार होतो मुंबईला आणि नाश्ता बिष्टा झाला आणि सुभाषराव आलाच नाही. तर आल्यानंतर लेट म्हटलं तुला काय कळते का नाही, अक्कल आहे का नाही, आपलं जायचं 1 तास लेट झाला. म्हणतो म्हटलं गाडी असं झालं वगैरे. तर निघालो नाही म्हटलं थांब 1 मिनिट आणि आई उतरली आणि परत आली 5 मिनिटांनी बसली. निघालो तर तिनं विचारलं होतं की तिने ऐकलं होतं की त्याने नाश्ता पण नाही केला आणि त्याला गाडीमुळे लेट झालं. तर आईला माझं नव्हतं. आई गेली त्याला खायला काहीतरी घेऊन आली आणि सुरू झालं की हळूच त्याला देत होती. म्हणजे मोसंबी काढून काय देते तिला. म्हणलं हे काय ग बस, खाल्लं नाही आणि त्याला नुसता ओरडतोय, त्याला झाला लेट तर काय झालं, एवढं काय दिवा वकिलाची तारीख पडली ती तुझी. तर हिला ना की माणूस आहे तो यार, त्याला जेवायला मिळालं नाही. मग आईचा मी वाढदिवस साजरा केला होता तेव्हा आईला जे म्हणायचं एकदम पाहुण्या डावण्या कोणाला साडी घ्यायची कोणाला काय करायचं. मी आईचा वाढदिवस साजरा करताना असा सकाळीच 6 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत असा तो पहाटेचा गोंधळ येतो तो काय तो काय म्हणतो पहाटेचा तो वासुदेव अशापासून आईच्या ज्या ज्या गोष्टी आवडीच्या ते दिवसभर करत संध्याकाळी भजन ठेवून मग कविता पण ठेवून असं तो सगळं. त्यात त्या सुभाषराव तिच्या ड्रायव्हरच्या बायकोला पण साडी घेतली त्या आईने. तर हे किती माणूसपण आहे ना, माणूसपण बघण्याकडे माणसाकडे माणूसपण बघण्याचं त्याच्याकडे होतं. नवीन होतं, माझ्याकडे गाडी नव्हती, स्कूटर नव्हती, काय नव्हती तेव्हा आम्ही ट्रेननं चाललो होतो ना, त्या आईची पिशवी इथं असायची. तर ते ट्रेनमधनं भीक मागणाऱ्या माणसांचं आपल्याला काही कॉमन झालं होतं ना, डेली येतं जाता म्हणतो आता नेहमीच होतं. तर आई म्हणली त्याला दे की पैसे जरा. म्हटलं काही नाही नेहमीच असतं. आईनं काढलं त्याला दिलं. तर बाबा तो विचार आहे त्याला काहीतरी मिळावं इतकं. म्हणजे मला वाटतं तेच खरं पण आहे की तुम्ही लय कोणाला म्हणजे मी 2 आईला म्हटलं अजून 1 जागा घेतली मी का 10 जागेवर गाडून घ्यायची वे तुला 10 जागा पाहिजे तुला 1 जागा वत पैसा 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 पैसा. किती साधी गोष्ट आहे ना ती. किस्सा तर किती लोकांना आवडला ना की त्यांनी दिलेले एवढे 1 लाख एवढं त्यांना एक अक्कल नाही, तुला अक्कल नाही वे कशाला घ्यायचे त्यांच्या एवढ्यावर पैसे. म्हटलं अशी आई कोणाला मिळणार यार. असं बरं वाटतं की आपल्याला आपले असे आईबाप मिळाले की बाबा पैशाला त्याच्या मागे नको लागूस. मी शिवजाचं वाक्य मला खूप आवडायचं. साईजायला का 500 रुपयाची नोट रस्त्यावर पडली तर वलांडून जाणारी माणसं आपण. किती साध आहे ना, आपण नाही दुसऱ्याच्या पैशाला हात लावला. बरोबर. वडिलांच्या बाबतीत काय आठवणी आहेत आईकडून किंवा काय? नाही वडिलांचं कसं नेहमी सांगतो की 69ला भूकंप झाला, त्यात घर पडलं होतं, तेव्हा गव्हर्नमेंटनं पत्रे दिले होते. तर अख्ख्या गावानं पत्र घेतलं, आमच्या वडिलांनी काही पत्र घेतले नाही. तर वडील म्हटले, मला आठवतं लहान होतं मी पण मी त्यांच्या हाताला धरून चालत होतो. तर ते म्हटले ते भूकंप काय गव्हर्नमेंटने केला आहे, ते कशाला पत्र देते, माझं घर मी बांधलं, माझं पडलं मी परत बांधीन, मला नको त्याचं. मला असं वाटतं की ह्या एका वाक्यानं माझा काना मजबूत झाला. मी नाही मागे लागलो गव्हर्नमेंटचं की मला 10% घर घ्यायचं आहे. आपण बघतो 10%ची 3 आणि 4 घरं घेणारी माणसं. अरे काय आहे त्यातून, किती पैसे मिळवतात काय फॅसिलिटी घेणं. म्हणजे एक वेळ येईल आपण पण घर घेऊ पण आपण त्या भानगडीत नाही पडायचं. पण त्या वाक्यामुळं मला ते असं आलं की आपल्या आपण कष्टावर कमवूया. यांच्याबद्दल थोडं तुम्ही बोला. रजनीकांत अशी मोठी माणसं बघितली की जी विचारानेच मोठी आहेत. म्हणजे काय मी त्यांच्या पहिल्या पिक्चरमध्ये काम करतानाच आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी ते उठून स्वागत केलं. मग ते मराठीत बोलत होते, मग त्यांनी पैसे वाढवून दिले. नंतर मला घरी भेटायला म्हणजे येता का तर आले. आम्ही एकदा रामोजीरावला त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा इतकी गडबड होती, काहीतरी त्यांना कळलं की मला माझी फॅमिली आली होती भेटायला. तर त्यांनी मागच्या दारानं बोलवून आम्ही मग ब्रेकफास्ट वगैरे केला. असं म्हणजे मेकअप फॅनमध्ये मी बाहेर बसलो होतो तर त्यांनी सांगितलं चलो अंदर चलो या आपण आत बसूया ना आपण. नाही नाही तुम्ही बसा ना. तर म्हणले ही कलाकारांसाठी मेकअप फॅन आहे, ही तर कोणी स्टार नाही कोणी काय नाही. काय मोठं वाक्य आहे. तर मी म्हटलं नाही मला हे झाडाखाली बसायला आवडतं म्हणून मी बाहेरकडं टेबल टाकून बसलो आहे. म्हटलं मला इथं छान वाटते. तर त्यांचा पण असा एक मित्र आहे जो कंडक्टर आहे, तो बँगलोरच्या शूटिंगला आला होता
आणि आम्ही गप्पा मारत वाजतो गेलो आणि चाललो होतो, ते दोघं बोलत उभे होते. तर मला सयाजी हे बघ हा माझा मित्र आहे, चला ऐकतच नाही, 2 दिवस जा म्हणतो, तर हा इथंच राहतोय. अरे तेव्हा 70-80 करोडची फिल्म करत होतो, पण हा त्यांचा कंडक्टर मित्र, त्याला अजून पण त्यांचं रिलेशन तसं होतं. किती भारी गोष्ट वाटली मला ते. तेच शिवाजीमधून पण जाणवतं. हा Same. शिवशाचं तसंच Same च आहे. अजिबात. हा अजून मला 500 चित्रपट झाले, हो इतकी नाटकं झाली, सिरियल. मला तो तुला शिकवतोय ऍक्टिंगचं, तुझं लक्षच नाही तर अभिनय मला अजून शिकवतोय, पण त्याचं लक्ष कुठं आहे तुझं, मी सांगतो ते ऐकतच नाही. हे दुसरं कोणतरी बोललं असं तर तुम्हाला म्हणजे म्हटलं हो सांग कसं करायचं, मला सांग, करेन मी तुझं, ऐकतोय. बरं. त्यांना तुमचा कुठला सिनेमा आवडतो? असं काही नाही, तो हा सिनेमा तो सिनेमा असं काय आवडत नाही, तो आवडतो. तो काय तसा व्यासंगी आणि तुझे 10 चित्रपट बघितले त्यातला हाच आहे असं काय, असं हे विचारवंतांमध्येच जास्त असतं. आता मला तुमच्या सोशल मीडियाचा हा फोटो एक जास्त इंटरेस्टिंग वाटला. म्हणजे द्रोणागिरी पर्वत ज्या पद्धतीने उचललाय. आता हे ना, आम्ही देवराया तयार करायला गेलो होतो, त्यातली दिवडीला एक देवराई पहिली केली होती, त्यानंतर 30-40 ठिकाणी देवराया केल्या. गवताचे काय 400-500 प्रकार आहेत, त्यातले 20-25 प्रकार खूप चांगले आहेत, काही ठिकाणीच मिळतात. आता खूप स्वप्न बाकी आहेत मला, त्या गवताचीच एक नर्सरी करायची आहे. गवतं जपली पाहिजेत. आपल्याला कोणाला माहिती आहे की लाखो लोकांना डोंगरावरती आपण आग लावतो, पण लाखो लोकांना श्रावण आला, पावसाळ्यानंतर जो डोंगराकडे हिरवळ बघतो आणि आपल्याला आल्हाद वाटतो, केवढा आनंद पित आपण रस्त्याने जात असतो, बघत असतो डोंगर हिरवे बघितल्यानंतर. ती साधी गवतं असतात ना, आणि त्याच्यावर वनवाला होतो आपण. मग तिथे सरपटणे प्राणी मरतात, ते अंडी मरतात, पिल्लं मरतात. कोणाला माहिती असतं की ही गवत नावाची गोष्ट किती महत्त्वाची आहे. तसं हे लेफ्ट शिफ्तार किंवा लेफ्ट असे गवताचा प्रकार आहे, तो दिवडीला आपल्या मान तालुक्यातच बघायला मिळतो. ते असं उपटलं तर एवढं मोठं हे होतं, म्हणून मी त्याची सावली करून एक फोटो काढला होता, तो असा व्हायरल झालेला दिसते, खूप आलाय बाहेर. किती भारी आहे ना. आणि याची बियाणं व्हावं, ह्याचं बियाणं लागावं, असं मला फॉरेस्ट खात्यातलं काहीतरी मिळालं पाहिजे रे, बघ का आग लावून टाकतो कशाला. म्हणजे हिरवी आग. हिरवी आग. पॉझिटिव्ह आग. बऱ्याच गोष्टी राहून गेल्यात. हा फोटोची असे पाटेश्वर नावाचा एक डोंगर आहे सातारला. पाटेश्वर डोंगराची अशी कथा आहे की पाथ ईश्वराकडे जाणारा रस्ता. तर तिथं ज्या पिंडी आहेत, त्या पिंडी किती असाव्यात दगडाच्या. एका माणसाला विचारतो, म्हणतो एक तांदूळ, पोत्याचा तांदूळ असेल तर एका पोत्यात जेवढे तांदूळ बसतात एवढ्या पिंडी तिथे आहेत. त्याची अशी गोष्ट होते की आपलं पंचांग पहिलं लिहिलं गेलं ते पाटेश्वरला लिहिलं गेलं असं म्हणतात. तिकडे आजूबाजूचे डोंगर आहेत, तिथं कैलास डोंगर किंवा अजून कुठले चिंचनेर म्हणजे चिंतन करणारं गाव, ते म्हणजे युद्ध, म्हणजे ते शास्त्रज्ञ जवळजवळ ना, ते पंचांग लिहिणारे सगळे परिषद भरले असेल कुठली तरी. तर तिथे एक डोंगर आहे, त्या डोंगरावरती एकच वडाचं झाड आहे. तर मी तुंबारामध्ये चुकून लिहिलं आहे ना, एक आपलं झाड त्याची तिथंच होणार वाढ, खरखरीत माळ कडा, त्याला झाडाचा पडला वेडा, दगडाचं झाड विशाल, त्यावर झाडाची एक मशाल. नंतर कळलं की आपल्याला झाड ही मशाल घेऊन पुढे काम व्हायला पाहिजे, ते चुकून त्यात लिहिलं होतं. तसं तो डोंगर आहे, तिथं मी गेलो होतो. तिथं एक गुहा आहे, तिथं पाणी आहे, बिसलेरीसारखं पाणी, नुसतं निवळ, कसलं काय नाही तिथं आहे. तर हे आमचे बायको आणि तिच्या 4-5 बहिणी, आम्ही त्या पाटेश्वरला चालत गेलो होतो आणि ह्या काय येईनात म्हणून लवकर आले नाहीत म्हणून तिथं गायी होत्या. आणि मी आपलं ते बरं वाटलं मला म्हणून काठी घेऊन तिकडे बसलो. तर नंतर फोटो काढला आणि नंतर लक्षात आलं घेतली, प्रत्येक गाई माझ्याकडे बघते, ते वासरू माझ्याकडे चांगल्या प्रेमानं बघतंय, ती कचडची गाय तिकडून बघते इकडून, असं किती भारी असं वाटतंय. ते काय माहिती नाही, ते फोटोत सगळं आलंय आणि हा खूप व्हायरल झाला फोटो. म्हणजे दिवडीला मी 2016ला एक फोटो काढलाय, एक आजी बसल्यात. हैदराबादवरून आम्ही 2 लाख 2,000 झाडं मागवलीत, त्याला 2 लाख भरलेत वैयक्तिक मी. आणि तो ट्रक सकाळी आलाय, पहाटे पोचला आहे. मी तिकडे गेलो आहे आणि त्या आजी बसल्यात तिथे, त्यांची शिर्डी चिरत होती, त्यांना पण पोरं बाळ म्हणजे मुलं बाळांचं काही नाही आहेत आता काय, ते असं बसलं. तर मी तिकडे बसलो होतो, आम्ही गप्पा मारतोय आपलं. तो एक फोटो कोणीतरी काढला आणि तो गेला. तो आंध्राला वगैरे तर ती माझी आई म्हणूनच प्रसिद्ध झाली, की सयाजी शिंदेचा त्यांच्या आई म्हणूनचा फोटो. असं तसे हे काही फोटो असं सहज म्हणून होतात आणि मग ते व्हायरल. अगदी मस्तच. येणाऱ्या काळात काय नवीन चित्रपट जो तुम्हाला आवडला येणार आहे, किंवा काय पुस्तक एखादं? पुन्हा शिवाजीराजे भोसले
त्याच्यामध्ये एक चांगला चित्रपट आहे. महेश मांजरेकर एक चांगला डिरेक्टर आहे, सध्या मराठीचा एकदम आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याचा चित्रपट आत्ताच रिलीज झाला आहे. तर मला वाटते तो काही इंटरटेन करता करता खूप काही सांगू शकतो आणि चित्रपटांना लोक सुधारतील असं आपण भाबडी समजूत घेऊन जगतोच आहोत. ते जगतच राहू, हजारो वर्षापासून ते चालूच आहे. आणि काही सगळे विचारवंतच मांडत असतात, पण काही घडत नाही असं नाही. काही लाईफ घडत असतात. म्हणजे पुस्तकामुळंच माझं लाईफ घडलं आहे, पुस्तकामुळंच घडत असावेत. पण रेशो कसा असावा काय माहिती नाही. चित्रपटाने काही लोकांचं लाईफ बदललं पण असेल, त्यातून इन्स्पिरेशन घेऊन काहींनी कामं चांगली करत पण असतील. पण मला खूप आवडलं आहे हा सिनेमा, पुन्हा शिवाजीराजे भोसले. म्हणजे जाता जाता आता सरांनी एक जे सांगितलं की चित्रपटामुळं किंवा पुस्तकामुळं माणूस बदलते का नाही माहीत नाही, पण आपण प्रयत्न चालू ठेवले पाहिजे स्वतः बदलण्यासाठी. समाज बदलवण्याच्या पलीकडं आपण कुठंतरी स्वतः बदलावं, हा मला या सगळ्या चर्चेतून खूप महत्त्वाचा टॉपिक वाटला. वेळेची मर्यादा आहे, त्यामुळं कदाचित ही चर्चा आम्हाला आत्ता आपल्याला थांबावं लागेल. कारण ही चर्चा पुढं अशीच रंगत गेली असती, वेळेचं भान राहिलं नसतं. पण तुम्ही सर आलात वेळात वेळ काढून आणि या कॉफी कोल्यामध्ये आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. आणि पुन्हा आपण नक्कीच भेटूया या कॉफी कोल्यामध्ये. धन्यवाद सर.